नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? कालच ठरलं तर मगला 1000 एपिसोड्स पूर्ण झाले होते. त्याचबरोबर त्यांचा आता महाखुलासा सुद्धा सुरू आहे स्पेशल एपिसोड म्हणून. तर आज आहे 5 डिसेंबर आणि आज प्रेक्षकांनो महाखुलासा होणार आहे. महिपत त्याची सगळी कबुली देतो आणि पोलीस सुद्धा तिथे येतात. आणि आता काय होतं, कोणाचा जीव जाईल, कोणाचा जीव धोक्यात आहे, बघूया आजच्या भागात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजिबात एकही सीन मिस करू नका. तर ना काय आजचा एपिसोड. तर सुरू करूया प्रेक्षकांना आजच्या भागाला. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर प्रेक्षकांना काय होतं, तर प्रतिमा वर एका झाडावर बघते. तिला बरोबर कॅमेरा वगैरे दिसतो आणि तिला सुचतं मनात की हा हीच बेस्ट लोकेशन असणार सगळं महिपतचं कन्फेशन घ्यासाठी. आणि समोर असलेलं जडकं लाकूड आता शेकोटीतलं प्रतिमा आपल्या हाती घेते. खूप अशी हिंमत गोळा करून ती आता महिपतच्या समोर जाते. तर आता हे सगळं बघून सुद्धा महिपतला आश्चर्य वाटतं. प्रतिमाची हिंमतीची तो दाद देतो आणि म्हणतो, बाप रे, जगण्यासाठी किती हे धडपड. पण बाई, जिवंत राहायच्या बाबतीत तुझं नशीब लय जोरावर आहे. नाही म्हणजे माना लागन तुला, एवढा मोठा ॲक्सिडेंट घडवून आणला तरीही तू जिवंतच आहे. पण 22 वर्षानंतर का होईना तू मरणार, आणि तेही माझ्या हातून मरणार. तर आता प्रतिमा विचारते महिपतला की तो अपघात तू घडवून आणलास म्हणजे? तर हा महिपत म्हणतो प्रतिमाला, मग तुला काय वाटलं, तो अपघात काय आपोआप झाला का? आणि इथे आता महिपत खूप मोठी कबुली देतो प्रेक्षकांना आणि म्हणतो प्रतिमाला की हो, तो अपघात मीच घडून आणला होता. आणि सायली सुद्धा आता एका झाडामागे लपली असते आणि ती सुद्धा सगळं ऐकत असते आणि बघत असते. आणि महिपत पुढे आता नागराजचं नाव सुद्धा घेणार असतो. तर इथे काय होतं, तर महिपत म्हणतो प्रतिमाला की मला फक्त तुलाच नाही तर तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या पोरीला सुद्धा मारायचं होतं. त्यासाठी त्या रात्री त्या ड्रायव्हरला इतका मालामाल केला, पण त्याने त्याचं काम काही व्यवस्थित केलं नाही. तुम्ही सगळे वाचले. तर प्रेक्षकांना बघा, आता जसं जसं महिपत हे सगळं सांगत असतो प्रतिमाला, तसं तसं इकडे सायलीचं सुद्धा डोकं ठणकट असतं आणि तिला सुद्धा सगळं आठवायला लागतं. म्हणजे अस्पष्टच असतं ते सगळं आणि सायलीला त्रास होत असतो. तर आता हा महिपत पुढे सांगू लागतो प्रतिमाला, जेव्हा तुमची गाडी लांबवर अशी खोलात कोसळली ना, तेव्हा मी दुरून बघत होतो. तुझी पोरगी कुठं गायब झाली ते मला कळलंच नाही. पण गाडी कोसळत असताना खाली ती बाहेर फेकली गेली असणार आणि तुझा नवरा बेशुद्ध पडला. तू तुझ्या पोरीला वाचवायला बाहेर निघाली. मग मी तुला कसं जिवंत ठेवू शकतो? आणि आता प्रतिमाला सुद्धा हे ऐकून खूप म्हणजे भीती वाटत असते आणि रागही येत असतो. त्याबरोबर कोणता माणूस इतका खालच्या थराला का जाऊ शकतो आणि त्यामागचं रिझन सुद्धा काय असणार आहे? कारण ऑफकोर्स महिपतचा तर डायरेक्ट संबंध नव्हताच यांच्याशी. तर तसं विचारते सुद्धा पुढे प्रतिमा. तर इथे काय होतं, आता महिपत म्हणतो, पण तुझं नशीब बघ ना, मी तुझ्या जवळ आलो आणि जडक्या लाकडानं तुला मारलं. आणि प्रतिमाला हे सुद्धा आता स्पष्ट आठवतं. आणि पुढे महिपत म्हणतो हिला प्रतिमाला की तरीही तू जिवंत राहिली. बघ ना, 20 वर्षानंतर तू परत आली. तेव्हा मला कळलं तू मेली नाही, फक्त तुझं थोबाड जळलं. तर आता प्रतिमाला हे सुद्धा माहिती नसतं, ही वाली जी गोष्ट असते की चेहरा तिचा महिपतने झाला. और मे बी ती कन्फेशन घेत असते, कारण वर कॅमेरा लावले असतात आणि सगळं रेकॉर्ड होत असतं. तर त्यावर आता प्रतिमा त्याला विचारते, म्हणजे माझा चेहरा सुद्धा तू झाडलास? तर महिपत म्हणतो, मग काय करणार मी? त्यावेळेला माझ्याकडे अशी बंदूक नव्हती ना. मग काय, तिथे एक जडकं लाकूड सापडलं, मग ते घेतलं आणि मारलं तुझ्या थोबाडात. आणि पुढे बघा, हा महिपत आणखी सांगू लागतो की नंतर त्याला यांच्या चेपलेल्या गाडीकडे सुद्धा जायचं होतं. तर महिपत तसं सांगतो सुद्धा की तसं नंतर मला काय करायचं होतं, तुमच्या चेपलेल्या गाडीकडे सुद्धा जायचं होतं आणि तुझ्या नवऱ्याला सुद्धा मला पेटवायचं होतं, पण तोही गायब झाला. बघ ना, तुमच्या सगळ्यांना मारण्यासाठी इतका मोठा ॲक्सिडेंट मी घडवून आणला तरी तुम्ही सगळे वाचलेत. त्या टायमाला माझं बॅड लक खराब होतं, पण या टायमाला नाही, या टायमाला तुझी पावती मी फाळणार, असं म्हणत आता महिपत पण आता एकदम प्रतिमाच्या डोक्यावर लावतो. आणि प्रतिमा आता हे सगळं ऐकून पहिलेच खवळलेली असते आणि प्रतिमा म्हणते आता या महिपतला सैताना आणि जळकं लाकूड तिच्या हाती असतं. तर इकडे बघा आता प्रेक्षकांनो, त्याच्या एपिसोडमध्ये रविराजने काही फाईल्स मागवल्या होत्या त्यांच्या ॲक्सिडेंटशी संबंधित. तर त्या फाईल्समधून रविराजला कळतं की ज्या ड्रायव्हरने यांचा ॲक्सिडेंट घडवून आणला होता, ज्याचं नाव बाबू कालिया असतं, त्याचे काहीच रेकॉर्ड्स त्यामध्ये नसतात, डेथ सर्टिफिकेट सुद्धा नाही. प्रेक्षकांना बाबू कालिया सुद्धा जिवंत असतो आणि हा एक मोठा ट्विस्ट येणार आहे समोर. तर इथे काय होतं, आता प्रतिमा म्हणत असते महिपतला की तू तेव्हाही मला मारू नाही शकलास आणि आजही मला मारू नाही शकणार आहेस. म्हणून तर त्या अपघातातून मी वाचले. मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा माझी मुलगी तन्वी तिथे नव्हती आणि तिला शोधण्यासाठी मी धडपडत होती, इकडे तिकडे बघत होती, तिला शोधत होती. मी तिथून धावले, अडखळले, पडले आणि मी तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या घशातून आवाज निघत नव्हता. मी खाली पडले तेव्हा तू माझ्या समोर आलास. राक्षसा, मी तुझ्याकडे मदत मागितली होती आणि तू काय केलंस? आणि प्रेक्षकांना आता प्रतिमा विचारते महिपतला आणि ती म्हणते की का केलंस तू हे सगळं, सांग का केलंस? तुझी आणि आमची तर अरे ओळख सुद्धा नव्हती, आमच्यावर तू कसला राग काढलास आणि का आमच्या अख्ख्या कुटुंबाला मारण्याच्या मागे लागला होतास? तर महिपत म्हणतो, ओ बाई, तुम्हाला का सगळं सिक्रेट सांगू का माझं आता? बरं सांगतोच, तसंही आता 2 मिनिटात तू ढगातच जाणार आहेस, म्हणजे सिक्रेट पण तुझ्यासोबत ढगातच जाईल. तितक्यात प्रेक्षकांना काय होतं,
तर महिपत समोर सांगत असतो प्रतिमाला आणि तो म्हणतो, तुम्हाला मला संपवायचं होतं, कारण मला. आणि तितक्यात काय होतं, महिपतचा गुंड मागून येत असतो, मागून हल्ला करण्यासाठी प्रतिमावर. ते प्रतिमाचं लक्ष नसतं म्हणून आता सायली धावत येते प्रतिमाच्या मदतीला आणि तिचं त्या शेकोटीतलं एक दुसरं जडकं लाकूड आपल्या हाती घेते. आणि आता महिपतच्या जवळ लक्षात आलंय की हा सगळा प्लॅन कोणाचा आहे आणि कोण कोण सामील आहे यात. तर लगेच आता महिपत परत ती बंदूक आता प्रतिमा समोर अशी ताणतो आणि दुसरीकडून आता सायलीच्या समोर महिपतचा गुंड असतो बंदूक घेऊन तिच्या समोर. म्हणजे दोघीही आता मृत्यूशी झुंज देत आहेत आणि दोघींच्या हाती फक्त जडकं लाकूड असतं. आणि अर्जुन हे सगळं आता दुरून बघत असतो. तर प्रेक्षकांना बघूया आता तो इतक्या दिवसापासून जो प्रोमो दाखवत होते त्याचा आता खुलासा होणार आहे. आणि खूप डेंजर सिच्युएशन असते, तर खूप रिस्क असते या सगळ्यामध्ये. तर इथे आता काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दाखवलं जातं की चैतन्य महिपतच्या एका गुंडाला मारत असतो. तितक्यात एका दुसऱ्या गुंडाला शुद्ध येते आणि हा जातो आणि चैतन्याच्या डोक्यावर जोराने मार करतो आणि चैतन्य तिथेच आता बेशुद्ध पडतो आणि त्याच्या डोक्यातून रक्त सुद्धा वाहत असतं. तर इथे काय होतं, परत आपल्याला तो खतरनाकवाला सीन दाखवलाय. एका इकडून प्रतिमा असते, दुसरीकडून सायली आणि त्यांच्या आमोरे सामोरे एका इकडून महिपत आणि दुसरीकडून गुंड असतो महिपतचा. तितक्यात आता अर्जुन जाणार त्यांच्या मदतीला. जोरात असा रिव्हॉल्व्हरचा आवाज येतो, बंदुकीच्या गोळीचा जोराचा असा आवाज होतो आणि भयंकर सीन दाखवलाय प्रेक्षकांना. त्यांनी आता सायली खूप घाबरू लागते. सायलीला वाटत असतं की प्रतिमाला गोळी लागली आणि अर्जुनला वाटत असतं की सायलीला गोळी लागली, प्रतिमाला कोणाला लागली त्याला सुद्धा काही समजत नसतं. आपल्याला महिपतचा एकदम रागात चेहरा दाखवला जातो, पण आपल्याला प्रतिमाचा चेहरा सध्या दाखवलाच नसते जात. आणि आपल्याला सायलीचा दाखवला जातो, पण तिला काहीच गोळी वगैरे लागली नसते. तितक्यात प्रेक्षकांना आपल्याला समजतं तिकडून इन्स्पेक्टर सावंतांचा आवाज येतो आणि ते म्हणतात महिपतला की महिपत शिकरे, तुझी रिव्हॉल्व्हर खाली टाक. तितक्यात आपल्याला समजतं की इन्स्पेक्टर सावंतांनी हवेत अशी रिव्हॉल्व्हर चालवली होती महिपतला वॉर्निंग देण्यासाठी. थँक गॉड इथे कोणालाच काहीही लागलेलं नसतं. सायली आणि प्रतिमा या क्षणी सुखरूप असतात, पण ट्विस्ट समोर आहे प्रेक्षकांना, तो बघत राहा. आणि त्यानंतर तिथे अर्जुन येतो आणि सुखरूप आता प्रतिमाला आणि सायलीला तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो महिपत समोरच. आता महिपतला सगळा प्लॅन कळलाय आणि इन्स्पेक्टर सावंत आपल्या सगळ्या टीम सोबत असतात आणि इन्स्पेक्टर सावंत म्हणतात आता महिपतला की महिपत शिकरे, पडून जाण्याचा तर प्रयत्न सुद्धा करू नकोस, आपली पिस्तूल खाली टाक. तर इथे काय होतं प्रेक्षकांना, जसाच आता अर्जुन न्यायला लागतो प्रतिमा आणि सायलीला, तसाच आता हा महिपतचा एक जो गुंड असतो झाडाच्या मागून फायरिंग करू लागतो. महिपत तिथून आता पळून जातो आणि अर्जुन सायली सुद्धा आता धावत पळत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. दोन्हीकडनं फायरिंग सुरू असते, पोलीस डिपार्टमेंटकडनं सुद्धा आणि महिपतच्या गुंड करणं सुद्धा. अर्जुन आता कसा बसा सायली आणि प्रतिमा हाताला एका झाडाच्या मागे नेतो आणि त्यांना सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण दोन्हीही इकडे आता खतरनाक फायरिंग सुरू असते. इकडे महिपत सुद्धा आता पोलिसांवर वार करत असतो. इतक्यात आता महिपतला एक गोष्ट सुचते आणि महिपत पटकन तिथून पळायला लागतो. महिपतला आता समजलं असतं की हा आता त्याचा शेवट ठरू शकतो, कारण पोलीस वगैरे इतकी मोठी प्लॅनिंग झाली आहे. त्यामुळे महिपत पटकन आपला पळ काढतो. त्याचबरोबर महिपतचा एक जो गुंड असतो तो सुद्धा आता पळून जातो. आता अर्जुनच्या तोंडून सुद्धा जोरात आवाज निघतो महिपत, पण महिपत आता त्यांच्या हातून निसटून जातो आणि त्यानंतर थोडी फायरिंग वगैरे सगळी आता बंद झालेली असते. ते सगळे बाहेर येतात आणि इन्स्पेक्टर सावंत म्हणतात आता अर्जुनला की मी पाठवलाय काही जणांना महिपतच्या मागावर, आता मी दुसऱ्या साईडने जातो म्हणजे मला त्याला ट्रॅप करता येईल. आणि आता अर्जुन म्हणतो मी सुद्धा तुमच्याबरोबर येतो. आणि आता अर्जुन सांगतो सायलीला की सायली आत्याला इथून आता घेऊन जा, यांना इथून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. तर आता सायलीला काळजी वाटू लागते अर्जुनची आणि सायली म्हणते पण तुम्ही, अर्जुन म्हणतो मला काहीच होणार नाही आहे, त्याची काळजी तू करू नकोस, पण आता इथून निघून जा. तर सायली म्हणते की ठीक आहे बरं. तिथे आता इन्स्पेक्टर सावंत असतात, ते आता कॉन्स्टेबलला बोलवतात आणि सांगतात की त्या दोघींनाही सुखरूप घरी पोहोचव म्हणून. दोघींना पोलीस प्रोटेक्शन देण्यात येतं आता. आणि त्यानंतर आता प्रतिमा त्या जाताना म्हणतात अर्जुनला की अर्जुन तू महिपतसाठी स्वतःचा जीव धोक्यात नको घालूस. तर अर्जुन म्हणतो मला काहीही होणार नाही आता, तुम्ही घरी जा. सिनियरला फोन करून सांगतो आणि तिथेच जायला सांगतो. तर इकडे आता रविराज पोलीस स्टेशनमध्ये असतो आणि तो परत एकदा विचारतो इन्स्पेक्टर कदमला की बाबूबद्दल कोणती फाईल राहिली आहे का या फाईलमधली. तर हा कदम सांगतो की नाही सगळ्याच फाईल्स दिल्या मी तुम्हाला. तर आता रविराजला प्रश्न पडतो की बाबू कालेचे सगळे रेकॉर्ड्स जे असतात ते कोणी गायब केले की काय मुद्दाम. तितक्यात आता रविराजला अर्जुनचा फोन येतो. आता रविराज फोन उचलल्या विचारतो काय रे, काय परिस्थिती काय तिची, प्रतिमा ठीक आहे ना आणि तुम्ही सगळे कसे आहात. तर अर्जुन म्हणतो हो सगळं ठीक आहे आता इथे, मी पण ठीक आहोत, पण सिनियर. आता रविराज म्हणतो अरे बोल ना, गप्प का झालास. तर आता अर्जुन सांगतो महिपत निसटला हातून. तर रविराज विचारतो अरे निसटला, पण अरे हे कसं काय झालं. तर अर्जुन म्हणतो मी तुम्हाला सगळं नंतर सांगतो, पण आता सध्या मी इन्स्पेक्टर सावंतांसोबत आहे, शोधत आहे मी महिपतला सध्या. आणि हो सायली आणि आत्या आमच्या घरी गेल्यात, तू पण तिथेच जा, इथलं बघतो सगळं आधी सॉर्ट आउट करतो आणि मगच येतो. त्यानंतर प्रेक्षकांना बघा आता इथे काय होतं. अर्जुन आता सगळ्या इन्स्पेक्टरच्या टीम सोबत शोधायला जातो महिपतला. तितक्यात आता अर्जुनला दिसतो की चैतन्य असा जमिनीवर पडलाय आणि त्याला मार लागलेला असतो आणि तो बेशुद्ध पडलाय जमिनीवर. तर आता अर्जुन धावतच जातो आपल्या मित्राकडे आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो उठ ना चैतन्य, प्लीज उठ ना.
चैतन्य आधी तर उठतच नसतो, तर अर्जुन थोडा घाबरायला लागतो. अर्जुन आता पाण्याची बॉटल वगैरे घेतो आणि पटकन पाणी वगैरे शिंपडून बघतो. तर आता फायनली चैतन्याला आता जाग येतो आणि अर्जुनच्या जीवात जीव येतो. उठल्या उठल्या सुद्धा त्या चैतन्याचं डोकं खूप दुखत असतं, त्याला खूप जोराचा मार लागला असतो डोक्याला. इन्स्पेक्टर सावंत सुद्धा आता चौकशी करतात आणि विचारतात, आता बरं आहे का? माणसांनी हल्ला केला ना, तेव्हाच त्यामुळे तुमचं डोकं दुखत असणार आहे. त्यानंतर आता महिपतचे जे 2 गुंड तिथे चैतन्याबरोबर पडलेली असतात त्यांना आता अरेस्ट करण्यात येतं आणि दोघांना तिथून नेण्यात येतं. तर त्यानंतर आता इन्स्पेक्टर सावंत जे असतात ते आता विचारतात चैतन्याला की चैतन्य सर, मला सांगा, तुम्ही सगळे कॅमेरे या भागातच लपवले होते ना? तर चैतन्य म्हणतो हो, आणि अर्जुन सुद्धा सांगतो की आम्ही 5 कॅमेरे लपवले आहेत आणि प्रत्येक जागा कव्हर केली आहे. एक इथे आणि 4 बाज तिथे आहेत. आता इन्स्पेक्टर सावंत सांगतात कॉन्स्टेबलला की सगळे कॅमेरे घेऊन ये म्हणून. आणि प्रेक्षकांना इथे आपल्याला कळलेलं असतं की जे 5 कॅमेरे असतात त्याच्यामधून फक्त आता 2च फुटेज यांना मिळू शकतात, कारण आता इन्स्पेक्टर सावंत सांगतात अर्जुनला की महिपतच्या माणसांना कदाचित हे कॅमेरे दिसलेत आणि त्यामधून आता 5 मधून 3 कॅमेरे जे असतात ते डॅमेज झाले आहेत, 2च कॅमेरे चांगले आहेत आणि जे अजूनही आता शूट करतायत. प्रेक्षकांना बघूया, होप सो आता हा तोच कॅमेरा असावा, 2 मधून 1 ज्यामध्ये आता महिपतचं सगळं कन्फेशन आहे. तर पुढे आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की महिपत चिकरी इथे आजूबाजूला दिसत नाहीये, मी तर त्याचा शोध आता सुरूच ठेवणार आहे, पण तुम्ही दोघं इथे प्लीज आता थांबू नका. आता अर्जुन म्हणतो ओके इन्स्पेक्टर. अर्जुन आणि चैतन्य सुद्धा निघतात आता घरी जाण्यासाठी. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो. तर इकडे महिपत खूप घाबरलेला असतो आणि तो त्याच्या माणसाला विचारतो, नागराज शेठ इथेच असायला पाहिजे होता ना, कुठे गेला तो? त्यानंतर महिपतचा गुंड म्हणतो, साहेब माहिती नाही, पण आधी तुम्ही इथून निघा. महिपतसाठी एक मिनी ट्रक बोलवला जातो, त्याची सोय केली जाते, त्याच्या गुंडांकडून त्याला बसवल्या वगैरे जातं आणि सेफली आता महिपत तिथून निघून जातो. महिपत त्याच्या गुंडाला सुद्धा तिथून पटकन निसटून जायला सांगतो. बापरे, काय खतरनाक एपिसोड आणि सीन होता आजचा. तर इथे अजूनही एपिसोड संपलेला नाही आहे. इकडे आता सगळेजण घरी यायचे असतात आणि आता सकाळ झाली आहे जवळजवळ. तर कल्पना आता देवीजवळ प्रार्थना करत असते, रात्रभर ती झोपली नसते. कल्पना देवी आई समोर म्हणते, जिथे कुठे असतील सायली आणि अर्जुन त्यांना तिथे सुखरूप ठेव देवी आई, त्यांना लवकरात लवकर घरी परत घेऊन ये, त्यांच्यावर कुठलंही संकट घेऊन येऊ नकोस. तितक्यात आता अस्मिता ओरडते जोरात आणि म्हणते, मम्मा अर्जुन सायली आलेत. तर आता लगेच कल्पना आधी हात जोडते देवी समोर परत आणि म्हणते, पावलीसा देवी, आणि सगळेजण आता बघायला जातात. प्रताप, अश्विन, कल्पना आणि अस्मिता 4घे जण असतात तिथे. तर त्यांना आता कळतं सायली बरोबर आता प्रतिमा आणि रविराज सुद्धा आहे आणि काहीतरी नक्की घडलंय. आणि आता प्रताप विचारतो, रविराज, प्रतिमा, तुम्ही इतक्या सकाळी इथे? आणि कल्पना सुद्धा आता काळजीपोटी विचारू लागते की हे काय ग सायली, तुम्ही रात्रभर कुठे होतात आणि अर्जुन कुठे आहे ग? आता सगळ्यांच्या लक्षात येतं आणि अस्मिता सुद्धा म्हणते की काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच झालाय. रविराज म्हणतो, हो तुम्हाला सगळं सांगतो, पण आधी प्रतिमाला आत येऊन शांतपणे बसू द्या. तर कल्पना अडवते यांना आणि म्हणते, नाही नाही नाही, तुम्ही तिथेच थांबा. अस्मिता म्हणते, मम्मा काय झालं? तर आता त्यावर कल्पना म्हणते, अगं अस्मिता, स्पष्ट दिसतंय की हे कुठल्या तरी मोठ्या संकटाला तोंड देऊन आलेत, त्यांची दृष्ट काढायला हवी. आणि त्यानंतर पटकन जाते कल्पना आणि यांची दृष्ट काढायला घेते आणि त्यानंतर ती विचारते की अर्जुन का नाही आला अजून, तो ठीक आहे ना? तर सायली म्हणते, हो आई, थोड्या वेळात येतीलच ते. इतक्यात आता अर्जुन चैतन्याला घेऊन येतो तिथे. अजूनही सगळे बाहेरच उभे आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि आता चैतन्य आपल्या डोक्याला हात देऊन असतो, त्याच्या डोक्यावर असा तो हात लावून असतो मागून. त्याचा डोकं खूप दुखत असतं कारण अजूनही. तर अश्विन विचारतो, चैतन्य खूप लागलाय का रे? तर चैतन्य म्हणतो, नाही नाही, एवढं काही नाही, ठीक आहे आता. तर प्रताप म्हणतो, रविराज काहीतरी झालंय का रे? नाही म्हणजे हे सगळं तर खूप गंभीर दिसतंय. प्रतिमाकडे बघ, ती तर बोलू पण नाही शकत आहे. आता प्रतिमा खूप गप्प बसली असते. प्रताप विचारतो आणि चैतन्य सुद्धा गप्प झालाय, अरे नक्की काय झालंय? रविराज म्हणतो, घडलं ते गंभीरच होतं खूप, पण आता सगळं ठीक आहे. आता कल्पना सगळ्यांची सोबतच आता दृष्ट काढते आणि सगळ्यांना आत यायला सांगते. तर प्रेक्षकांना आता इथे सीन शिफ्ट होतो आणि नागराज पण रात्रभर आता तिथेच असतो. त्याच्या पायाला जे काही इजा झाली असते त्यामुळे आता तो चालू पण नाही शकत आहे नीट. असा बसा आता तो जवळजवळ रोड जवळ आलेला असतो चालत आणि तो गाडीची मदत मागतो. तर एकही गाडी तर थांबायला तयार नसते त्याच्यासाठी. तर शेवटी आता एक गाडी येते. नागराज लगेच जातो आणि म्हणतो थँक्यू. कसा बसा आता गाडीच्या जवळ चालत जातो आणि म्हणतो, अगदी गरजेच्या वेळेला आलेत तुम्ही. आणि काच खाली करते गाडीचा. आता ही प्रिया आणि त्या गाडीमध्ये प्रिया असते बसलेली. तर नागराजला बघून धक्काच बसतो. आता ही प्रिया म्हणते, तुमच्या मदतीसाठी तुमची लाडकी पुतणीच येणार ना काका? नागराज म्हणतो, हो का, ठीक आहे, पण दारू घड ना, मला नीट उभं नाही राहता येत इथे. प्रिया म्हणते, हा ठीक आहे बसा. तर आता नागराजला खूप तहान लागली असते आणि तो प्रियाला पाणी वगैरे मागतो. तर प्रिया पाणी वगैरे देते आणि प्रिया विचारू लागते, आता काय तुमच्या पायाला वगैरे काय झालंय? तर नागराज म्हणतो, मुरगळला, पण इथून चल लवकर. तर प्रिया म्हणते, अचानक काय झालं? काल रात्री तो इतका टेचात बोलत होता हो तुम्ही माझ्याशी, एका रात्रीत असं काय घडलंय की तुमची ही अवस्था झाली? तर नागराज म्हणतो, अगं बाई, तुला सगळं सांगतो, पण आधी इथून चल, कोणी बघायला नको आपल्याला. आता हे दोघं तिथून निघून जातात. तिथे आता चैतन्य आराम करण्यासाठी जातो आणि बाकीच्या सगळ्या आता हॉलमध्ये बसलेली असतात. तर अर्जुन म्हणतो, हो, चैतन्याला ना गुंडाने डोक्यावर खूप जोरात मारलंय. तर अस्मिता विचारते, गुंड?
तर कल्पना म्हणते बस झालं अर्जुन, आता अंधारात ठेवू नकोस आम्हाला, सगळं सांग काय झालं ते. आणि प्रतिमा पण बघ ना आता किती थकलेली दिसते, गप्पा आहे ती एकदम, अशी अवस्था झाली आहे तिची. तर प्रतिमा म्हणते मी ठीक आहे आता कल्पना, तुझ्या मुलांनी खूप धाडस दाखवलंय. तर सायली म्हणते तुम्ही काही कमी धाडस नाही दाखवला हा प्रतिमा आत्या. तर विराज म्हणतो हो ना, आणि जंगलात तिथे काय झालं ऍक्च्युली मला सुद्धा ठाऊक नाही आहे. तर प्रताप म्हणतो जंगलात काय प्रकार आहे सगळा सांगाल का. तर आता अर्जुन म्हणतो बरं, याची सगळ्यांची सुरुवात खूप आधीपासून झाली होती आणि अर्जुन आता स्टार्टिंग पासून सगळं सांगू लागतो सगळ्यांना, अगदी सदाशिव आणि मैनावतीपासून, की महिपत त्यांच्याकडे वगैरे गेला होता. आणि मग मंदिरात महिपत आता प्रतिमा समोर आला होता आणि प्रतिमा त्याला पाहून घाबरली होती आणि बेशुद्ध पडली होती आणि म्हणून या सगळ्यांनी महिपतला अडकवण्यासाठी एक मोठा प्लॅन बनवला होता. मग त्यानंतर त्यांचा प्लॅन कसा काय वर्कआउट नाही झाला, कसं काय घडलं तिथे सगळं, महिपत कसा पडून गेला अख्ख्या रात्री, हे सगळं आता अर्जुन घरच्यांना सांगतो आणि म्हणतो तो महिपत तर आता निसटून गेला, पण पोलीस शोध लावताय, महिपत सापडेपर्यंत ते किंवा मी शांत बसणार नाही आता. प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आता सायली अर्जुनला म्हणते की हो हे सगळ्या ऍक्सिडेंटचा संबंध तर आता माझ्याशी थेट नाहीये, मग मला का असं सगळे भास होत आहेत, जे आता रविराज आणि प्रतिमाच्या ऍक्सिडेंटशी माझा काय संबंध असणार आहे. जेव्हा महिपत कबुलीत जबाब देत होता तेव्हा मलाच करायला लागलं, असं सगळं आता सायली अर्जुनलाच सांगू लागते. तर प्रेक्षकांनो खूप खतरनाक एपिसोड होता आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्रेक्षकांनो प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, अजिबात कंजूसी करू नका आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. मेहनत लागतं प्रेक्षकांनो खरंच हे सगळं करायला, त्याचं ॲप्रिशिएशन मिळालं की छान वाटतं. तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता कसा वाटला तो भाग, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.